या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो उलगड्यांवरती उलगडे आता इकडे होतच चाललेले आहेत. आपण तर आता ही मालिका इतक्या सुंदर वळणावरती पाहिले की आता याच्यातून अनेक गोष्टींचे उलगडे होताना दिसणार आणि मुळातच पद्मिनीचं अक्षर हेच इथे ठरणार आहे खूप मोठा पुरावा. हो प्रेक्षकांनो, आता इकडे पद्मिनीच्या अक्षरामुळे असं आता काय सत्य समोर येणार आहे किंवा पद्मिनीचं अक्षर या सगळ्यामध्ये आता काय मोठी जादू करणार की आता इतक्या वर्षापूर्वीचा भूतकाळ उलगडणार आणि दयानंद खांडेकर यांना आता इतका मोठा सत्य उलगडणार आणि केदार आपला एकमेव मुलगा आहे हे सत्य उलगडणार. खूप मोठा रहस्याचा उलगडा होणार आहे. नक्की काय घडलंय पाहूया. इकडे आता पद्मिनी आणि गुलाब यांच्याबद्दलची लीड सुद्धा मिळणार आहे. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. नक्की काय होणार पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की आता मालती आत्याच्या रूममध्ये खूप सारा पसारा आहे आणि त्या पसारा आटपता आटपता तारिणीला खूप सारे पेपर भेटलेत. आता ते पेपर तिकडून काढायचे कसे हा आता तिला मोठा प्रश्न पडलाय आणि त्यामुळे ती रद्दी आहे, रद्दी टाकून देऊया, रद्दी टाकून देऊया अशी नाटक करते. पण त्याच वेळेला मालती तिला म्हणते, बाजूला ठेव, रद्दी नाहीये ही, हे फक्त माझ्या नवऱ्याचे पेपर नाहीये, तर आता त्यांचं कामाची पोहोचपावती आहे, एमआर होते ते. आणि त्यानंतर मग आता लगेचच ती पेपर हिसकावते. पण तोपर्यंत हुशार तारिणी ते पेपर घेण्याचा प्रयत्न करते. बरं, आता हे सगळं चालू असताना काव्याला आता समजलंय की ह्या दोघांच्यात तर आता टोटली भांडणं चालू आहेत. मग काय, मग या भांडणाचा आपण आता फायदा घ्यायचा आणि म्हणून ती आता केदारला मनवण्यासाठी इकडे आले आणि ती केदारला आता भेटण्यासाठी आतुर असतानाच केदार मात्र आता तिला पाहतून लपून बसतोय. आता हे सगळे जे काही पेपर आहेत ना प्रेक्षकांनो, हे पेपर आता म्हणजे त्या वेळेचेच आहेत ज्या वेळेला हा सगळा स्कॅम घडला होता आणि त्याचबरोबर असे काही पुरावे सुद्धा आहेत या जुन्या पेपरच्या सोबत. म्हणजे आता त्यासोबतचे ते पेपर ज्याच्यामुळे आता या सगळ्यामध्ये जो कोणी कल्प्रेट आहे तो सुद्धा आता समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे आत्याला भुलवून ताबडतोब तिने आता काही जे आपल्या महत्वाचे पेपर किंवा जे काही हाताला धागेदोरे लागतील ते घेण्याचा प्रयत्न केलाय. इकडे आता ज्या वेळेला काव्या आलेली आहे, लगेचच लपून बसलेला आहे तो म्हणजे आता इकडे केदार लपून बसतोय आणि तो आता तारिणीला कॉल करतोय की मला इथून वाचवतो. आत्याला चकमा देऊन ते आता पेपर इकडे घेण्यापर्यंत तारिणीची मजल गेलेली आहे. पटकन आपल्या पदराच्या याच्यामध्ये तिने पेपर लपवलेत आणि पेपर लपवून ताबडतोब ती आता तिकडून निघण्याचा बेत करते. पण आता त्याच वेळेला तिला आता आत्या थांबवते आणि आत्या थांबवून म्हणते, काय ग, तू तर सगळी साफसफाई करणार होतीस, मग अचानकपणे? यावरती ती म्हणते, काही नाही अगं, आलेच मी. कौशिकीताईंचा फोन आला होता, काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून त्यांनी मला बोलवले. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती तिकडून जायला निघते आणि आत्याला जरा संशय आलाय. तिला आता निशीने ऑलरेडी सांगितलेलंच असतं की आता काहीतरी या दोघांची गडबड आहे. पण तारिणीचं मेन काम झालेलं आहे आणि तिने आता इकडे ते पेपर मिळवण्यामध्ये यश मिळवलंय आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने हे पेपर कमांडर आणि टेक्नो यांच्या समोर जर का आपण मांडले तर आणि तरच आपल्याला लवकरात लवकर आता याच्या सत्यापर्यंत पोहोचता येईल. अशा 2 ते 3 लीड मिळालेल्या आहेत. पटकन केदारला कॉल करते की आता तू या ठिकाणी भेटायला ये, माझ्याकडे खूप महत्वाची माहिती आहे. केदार म्हणतो, मी नाही येऊ शकत, इकडे आता काव्या नावाच्या मांजरीने मला आता अडवलेलं आहे. त्यावरती ती म्हणते, काय? ते सांगतो, तो तू ये इकडे लवकर आणि मला इथून काढ. त्यावरती ती म्हणते, मी कशी तिकडे येणार? तूच एक काम कर ना, तूच मागच्या साईडने निघ ना, म्हणजे आता तिला कळणार पण नाहीये की तू तिकडे आलेला होतास म्हणून. यावरती तो म्हणतो, पण? ती सांगते, नाही पण नाही, तू काहीही कर पण मला भेटायला बाहेर ये. असं म्हटल्यावर ती लगेचच इकडून तारिणी आणि तिकडून केदार हे बाहेर पडलेले आहेत महत्वाची माहिती डिस्कस कर. ज्या वेळेला केदार आता बॅक साईडने आलेला आहे आणि त्यावेळेला तो आता तारिणीला सांगतोय, काय तुला कळलंय? यावरती ती सांगते, हे बघ, माझ्या आईचं सत्य हे तर मला समजणारच आहे, पण तुझ्या आईबद्दलची मोठी लीड मिळाली. यावरती तो म्हणतो, काय? त्यावरती ती सांगते, दयानंद खांडेकर खोटं बोलत नाहीयेत, त्यांना अडकवण्यात आलं होतं. तुला माहिती आहे का, त्या दिवशी सुद्धा आता त्यांनी एका नावाचा उल्लेख केला होता आणि मला ती डायरी पण दिली होती. तर त्या डायरीतली काही नावं या सगळ्यामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे या डायरीमधली नावं ज्या वेळेला मी आता ह्या पेपरमध्ये पाहिली ना, त्याच वेळेला मी त्या नावांचा शहानिशा केली आणि टेक्नोला कॉल करून बोलवून घेतलं. तर आता ही सगळी नावं आहेत ती पद्मिनी काकूच्या माहेरची नावं आहेत. तो म्हणतो, त्याचा काय संबंध? यावरती ती म्हणते, हो, आणि अजून एक लीड मिळालेली आहे.
मला अजून एक अशी चिठ्ठी मिळाली की त्या चिठ्ठीमुळे आता अनेक सत्य उलगडतील. फक्त आता त्यातलं जे अक्षर आहे त्या अक्षराची आपल्याला शहानिशा करायची आहे आणि आता तुला एक काम करायचं आहे. तू घरी जाऊन पद्मिनी काकूचं हँडरायटिंग घेऊन येशील. यावरती लगेचच केदार म्हणतोय, "मी कसं हँडरायटिंग आणणार?" यावरती ती म्हणते, "जर का आपल्याला तुझ्या आईला आणि माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला त्या हँडरायटिंगची गरज आहे म्हणजे आहे." केदारला कळत नाहीये की हिच्या डोक्यात काय चाललंय आणि त्यानंतर ती सांगते, "हे बघ, मी हे सगळं घेऊन टेक्नोकडे पोहोचती आहे. तू एक काम करायचं आहे, तू ते हँडरायटिंगचं सॅम्पल घेऊन तिकडे पोहोच." यावरती केदार म्हणतो, "ठीक आहे. याच्यामुळे जर का आता सत्य उलगडणारच असेल ना, तर आता मी काहीही करायला तयार आहे." आणि त्यानंतर तो आता ते हँडरायटिंग घेण्यासाठी प्रेक्षकांनो घरी गेलेला आहे आणि त्याच वेळी लगेचच इकडे फोन करून तारिणीने त्याला आता टेक्नोला भेटायला बोलवले. ऑलरेडी ती टेक्नोकडे गेलेली आहे, वाट पाहत आहेत. ती म्हणजे आता इकडे पद्मितींच्या हँडरायटिंगची आणि तिला आता जे डॉक्युमेंट्स मिळाले ते सगळे तिने टेक्नोकडे दिलेले आहेत. म्हणजे आता मालती आत्याच्या रूममध्ये मिळालेले डॉक्युमेंट्स ते टेक्नोकडे दिल्यावरती ती आता सांगते, "याच्यामध्ये 2 चिठ्ठ्या आहेत. या 2 चिठ्ठ्या म्हणजे आता या 2 चिठ्ठ्या अशा असतात ते म्हणजे मालती आत्याचे मिस्टर प्रकाश मोडक यांना लिहिलेल्या असतात. त्यांना ज्या चिठ्ठ्या लिहिल्या असतात त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की तुमच्याकडे असलेले पुरावे सगळे आमच्या स्वाधीन करा, नाहीतर तुमच्या कुटुंबाला नेस्तनाभूत करू." ही एक चिठ्ठी आणि त्याचबरोबर दुसरी चिठ्ठी की वसुधा बेलसरे यांनी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स दिले ते डॉक्युमेंट्स द्या, तुम्हाला डबल पैसे मिळतील. तितक्यात केदार आलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आता इकडे केदार त्याला सांगतोय, "काय रे, सापडलं का हे सगळं?" यावरती तो म्हणतो, "तू आणलीस का चिठ्ठी? ज्याची आपल्याला वाट आहे ते दे." आता ह्या 2 ज्या चिठ्ठ्या आहेत त्या दोन्ही चिठ्ठ्यांचं अक्षर आता सेमच आहे. पण तिसरी चिठ्ठी म्हणजे जे अक्षर कुणाचं आहे हे जाणून घेण्यासाठी तर आपल्याला ते म्हणजे ज्या व्यक्तीचं अक्षर आहे ते तर लागेलच ना. असं म्हटल्यावरती लगेचच केदारने आणलेली मालतीकडून लिहिलेली चिठ्ठी म्हणजे आता इकडे पद्मिनीकडची अक्षराची चिठ्ठी ही ताबडतोब आता लगेच यांच्याकडे देण्यात आलेली आहे. लगेचच टेक्नो आपल्या लॅपटॉपवरती सगळं सत्य लिहायला काढतोय किंवा जे काही चिठ्ठ्या आहेत 3 त्या चिठ्ठ्या सगळ्या मॅच करायला लागतो आहे. टेक्नो ज्यावेळेला तिन्ही चिठ्ठ्या आता मॅच करतोय आणि त्यावेळेला तो आता युरेका, युरेका असंच ओरडायला लागलेला आहे. जणू काही त्याला काही सापडलंय आणि त्यावरती मग आता केदार म्हणतो, "जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नकोस. काय झालंय ते पटकन सांग." त्यावरती तो म्हणतो, "ह्या 2 चिठ्ठ्या आणि ही चिठ्ठी अक्षर सेम आहे." आता मात्र इकडे ती सांगायला लागते, "आणि तू मघाशी जे काही म्हटलास ना, ही सगळी डायरीमधली नावं आणि ज्यावेळेला प्रकाश मोडस यांच्या इथे सापडलेली नावं ही एक आहेत. म्हणजे त्यांनी जे मेडिकल स्कॅममध्ये इन्व्हॉल्व आहेत ना, त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी पुरावा सापडलेला त्यांना होता आणि म्हणून त्यांना धमक्या येत होत्या. मला तू सांग, जर का पद्मिनी काकूंचं हे अक्षर आहे म्हणजे त्यांनीच या लिहिलेल्या असणार की नाही चिठ्ठ्या?" यावरती तो म्हणतो, "हो, म्हणजे यांचा त्याच्यामध्ये हात आहे किंवा यांच्या माणसांचा हात आहे." त्यावरती आता इकडे केदार म्हणतो, "बाद झालं. आता हे इथून लपून-छपून करणं बाद झालं. ज्यावेळेला आपण ह्या चिठ्ठ्या घेऊन आता घरी जाऊया ना, तेव्हा डायरेक्ट जाब विचारायचा आहे. कारण हातात मोठा पुरावा आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे आता मिशन ग्रहप्रवेश हे आता कंप्लीट होण्याची वेळ आलेली आहे." इकडे तोपर्यंत बॅग घेऊन हातामध्ये आलेली आहे ती म्हणजे तारिणी आणि तारिणीला बघून सगळ्यांनाच धक्का बसलाय. इकडे पद्मिनी म्हणते, "काय गं, मोठ्या टेचामध्ये भांडून गेली होतीस ना, मग आता परत कशी काय आलीस?" यावरती ती सांगते, "हे माझं हक्काचं घर आहे आणि माझ्या हक्काच्या घरातून जर आता मला कुणी बाहेर काढायचा प्रयत्न करत असेल ना, तर मात्र मला आता परत यायलाच पाहिजे ना." आणि त्यानंतर मग आता कौशिकी म्हणते, "काय चाललंय? तुला कुणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला?" यावरती ती सांगते, "मी सगळ्यांना सगळं खरं सांगणार आहे, पण त्याआधी मला आता काहीतरी दयानंद खांडेकर यांच्यासोबत बोलायचं आहे." यावरती युवराज चिडतो आणि "काही नाही, काही नाही. यांची फक्त नाटकं आहेत. काय घर सोडून गेली, काही नाही. यांना लग्न करायचं नव्हतं ना, म्हणून हे फक्त घर सोडून गेले होते. मुळातच या सगळ्यामध्ये यांचं लग्न खोटं आहे. निशी बोलते तेच खरं आहे आणि म्हणूनच हे पळून गेले होते." त्यावरती कौशिकी म्हणते, "1 मिनिट थांब युवराज, तिला काय बोलायचंय ते तर तिला बोलू दे आणि तू आता मध्ये-मध्ये बोलू नकोस, नाहीतर खबरदार." त्यानंतर मग आता लगेचच तारिणी सांगायला लागते, "पद्मिनी काकू, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत." यावरती पद्मिनी चिडते, "आणि कोण गं तू? तू काय मला प्रश्न विचारणार? हे बघ, तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये." असं म्हटल्यावरती ती म्हणते, "आहात.
तुम्ही बांधील आहात यावरती पद्मिनीचा पारा आता चिडलेला आहे. तू माझ्यावरती हुकूमत गाजवणार, तू मला विचारणार कोण कुठची तू. यावरती ती सांगते परत असं बोलू नका. तुम्ही या घरची सून बनण्यासाठी जे काही केलं ना ते न करता मी या घरची हक्काने सून बनलेली आहे. आता मात्र पद्मिनी गडबडले. काय काय तुला बोलायचंय तरी काय? यावरती आता इकडे दयानंद खांडेकर म्हणतात, एक मिनिट तारिणी, काय म्हणायचंय तुला? तू अशा पद्धतीने का तिच्यावरती आरोप केलेस? काय केलंय तिने? यावरती आता इकडे तारिणी सांगायला लागते, मी सगळं सगळं सांगते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे काही अक्षर आहे ना, या अक्षराचा जर आता तुम्ही मागोवा घेतलात ना, तर कदाचित तुम्हाला कळेल हे अक्षर कोणाचं आहे, हे तुम्ही मला सांगू शकाल का? आणि त्यानंतर केदारने जी चिठ्ठी लिहून घेतली किंवा केदारने जे लिहून घेतले त्यानुसार आता इकडे तिथे दाखवते. यावरती ती म्हणते, हे काय माझंच अक्षर आहे. मगाशी केदार मला काहीतरी लिहून दे म्हणाला होता, त्याच वेळेला तर आता मी लिहून दिलेलं होतं. यावरती ती म्हणते, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही कबूल करताय हे अक्षर तुमचं आहे. आता दयानंद खांडेकर यांना काहीच कळायला मार्ग नाहीये की हे अक्षरांचा गेम का खेळतायत, हे सगळं काय चाललंय. आणि तो म्हणतोय मला काही कळेल का? यावरती आता मात्र दुसरी चिठ्ठी ज्या वेळेला पद्मिनीच्या हातामध्ये आले त्यावेळेला ती दणाणले. कारण आत्ताच तिने कबूल केलंय की हे अक्षर माझं आहे. आणि तिच्याच अक्षरातल्या 2 चिठ्ठ्या भूतकाळातल्या, एक म्हणजे मोडस यांना लिहिलेली, मालती मोडस यांचे मिस्टर प्रकाश मोडस यांना लिहिलेली की तुमच्याकडचे सगळे पुरावे हवेत, आणि दुसरी म्हणजे आता वसुधा बलसुरे यांनी दिलेले पुरावे सुद्धा मला द्या, डबल पैसे देईन. आता मात्र ती विचार करते, हे काय, हे सगळं सापडलं कुठून? तिला काहीच कळायला मार्ग नाही. हे दोघं जण आहेत तरी कोण, आणि इतकी सगळी माहिती यांना मिळाली तरी कुठून? ती 2 मिनिटं स्तब्ध झालेली आहे. आणि त्यावेळेला तिच्या हातातल्या चिठ्ठ्या ओढून घेत दयानंद सांगतायत, काय चिठ्ठ्या आहेत, कसल्या चिठ्ठ्या आहेत? ती त प प करते आहे. आणि त्यानंतर तारिणी सांगते, काहीही उपयोग नाहीये, याच्या आम्ही अनेक ही तुम्हाला दिलेली फक्त एक झेरॉक्स आहे, ओरिजिनल कॉपी माझ्याकडे आहे. त्यानंतर मग आता दयानंद ते काढून घेतात, पेपर वाचतात, आणि काय आहे हे सगळं, म्हणजे आता या सगळ्या मागे एकच गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि पटकन त्यांनी ती चिठ्ठी काढलेली आहे, जी चिठ्ठी त्यांना आता देण्यात आलेली असते. ती म्हणजे आता त्यांच्या बायकोचं घर जळाल्यावरती, म्हणजे देवकी खांडेकरचं घर जळाल्यावरती. आणि सगळी अक्षरं मॅच झाल्यावरती मग या दोघांच्या खांद्यावरती हात ठेवत ते सांगतात, हा एकच माझा मुलगा आणि एकच माझी सून, बाकी सगळे वैरिणी आहेत. बोल लवकर, का केलंस तू हे असं? असं म्हणत तिच्या अंगावरती धावून गेलेत. ती आता घाबरली. मग ते चिडलेत, अंगावरती धावून गेलेत, बोल लवकर, आत्ता पोलिसांना बोलवेन. यावरती आता मात्र हो हो हो, हे सगळं मीच केलेलं आहे असं जोराने ओरडत ती कबूल करत आहे. प्रेक्षकांनो, इथेच खरा खूप मोठा गहजब झालाय. आणि आता तारिणी आणि केदार यांच्या हातून जे काही समोर आलंय त्यानुसार पद्मिनीचं नाव तर समोर आलंय, पण प्रेक्षकांनो याच्यासोबत असलेली त्या डायरीमधले नावं, त्याच्यासोबत असलेली प्रकाश मोडक यांच्याकडच्या माहितीतली नावं, ही अनेक नावं अजून बाहेर येणंच बाकी आहे. आता चिडलेल्या दयानंद खांडेकर हात उगारल्यावरती पद्मिनी पोपटासारखी बोलायला लागले, पण अजूनही कारण तिने गुलदस्त्यात ठेवलंय. हे आपण केलंय, पण का? हे कारण गुलदस्त्यातच आहे. खरा कल्प्रिट समोर आला असला तरी अजून कारण येणं बाकी आहे. आता हे कारण काय असणार, कसं असणार, याच्यामागे अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, आणि त्या सगळ्यामध्ये आता इकडे गुलाब आणि आता पद्मिनी यांचे सुद्धा काही कॉन्टॅक्ट्स होते, याचा पण डिटेल मिळाले. नक्की आता पुढे कशी मालिका वाढत जाणार, यांचे दोघांचे काय कनेक्शन होते, हे सगळं कसं समजणार, येणाऱ्या भागातच कळणार.